नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहताय तारा न्यूज। कागलच्या राजकारणात एकेकाळी एकमेकाचे कट्टर राजकीय विरोधक, एका बाजूला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार संजय घाटगे। मात्र राजकारणात समीकरण कधीच कायम राहत नाहीत आणि कागलमध्येही याचा प्रत्यय आलाय। विधानसभा निवडणुकीच्या आधी हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांच्यातील राजकीय जवळीक वाढली। घाटगे यांच्या अन्नपूर्णा कंपनीशी संबंधित कर्ज प्रकरण चर्चेत आलं। त्यानंतर संजय घाटगे यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती झाली आणि विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला। मुश्रीफ विरुद्ध घाटगे अशी वर्षानुवर्षाची राजकीय लढत आणि अचानक बदललेलं राजकीय समीकरण याच पार्श्वभूमीवर आता केडीसी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईची बातमी समोर आली आहे। आरबीआयने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर 13,30,000 रुपयाचा दंड ठोठावलाय। आरबीआयच्या तपासणीत बँकेकडून काही नियमांचं पालन न झाल्याचं समोर आलंय। विशेषतः संचालकांशी संबंधित कर्ज प्रकरणाच्या नियमांचा मुद्दा या कारवाईत नमूद करण्यात आलाय। आता इथूनच पुढे महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात। अन्नपूर्णा कंपनीशी संबंधित कर्ज प्रकरण, घाटगे यांची जिल्हा बँकेवर नियुक्ती, मुश्रीफ घाटगे यांच्यातील राजकीय जवळीक आणि त्यानंतर आरबीआयची कारवाई या घटना क्रमांकाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले। मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, आरबीआयची कारवाई ही बँकेकडून नियमांचं पालन न झाल्याच्या मुद्द्यावर आहे। या दंडाचा थेट संबंध अन्नपूर्णा कंपनीच्या कर्जाशी आहे असा निकष आरबीआयच्या उपलब्ध आदेशानुसार थेट काढता येत नाही। म्हणूनच प्रश्न असा आहे, संचालकांशी संबंधित कर्ज प्रकरणामध्ये नियमांची अंमलबजावणी नेमकी कशी झाली आहे? कर्ज मंजूर होताना संबंधित व्यक्तीची भूमिका काय होती आणि त्यानंतर त्याच व्यक्तीची बँकेवर नियुक्ती झाली असेल तर हितसंबंधाच्या नियमांचा विचार करण्यात आला का? या प्रश्नांची उत्तरं आता अधिकृत कागदपत्रांमधूनच स्पष्ट होणार आहेत। कारण कागलच्या राजकारणात काही वर्षापूर्वीपर्यंत मुश्रीफ विरुद्ध घाटगे अशी थेट लढत होती। मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफांना पाठिंबा दिला आणि तिरंगी लढत दुरंगी झाली। राजकारणात याला म्हणतात समीकरण बदलणं। पण आता या बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर केडीसी बँकेवर आरबीआयचा दंड झाल्याने चर्चेला नवा विषय मिळालाय। बँकिंग नियम, सहकारातील पारदर्शकता, संचालकाशी संबंधित कर्ज प्रकरण आणि राजकीय जवळीक या सगळ्याचा मेळ नेमका कुठे बसतो? कारण सहकारी बँक ही कोणत्याही एका नेत्याची नसते, ती असते सभासदांची, ठेवीदारांची आणि सामान्य जनतेची। म्हणूनच आता खरा सवाल हा, मुश्रीफ घाटगे यांच्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम केवळ योगायोग आहे की या घटनाक्रमांकातून सहकारातील निर्णय प्रक्रियेबाबत आणखी काही प्रश्न निर्माण होतात? याचं उत्तर राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये नाही तर कर्ज मंजुरीची प्रक्रिया, बँकेचे नियम आणि अधिकृत कागदपत्रांमध्येच दडला आहे। कारण आरबीआयचा 13,30,000चा दंड हा केवळ रकमेचा विषय नाही, प्रश्न आहे तो नियमांचा, पारदर्शकतेचा आणि सहकारातील निर्णय प्रक्रियेचा। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।